नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। तर मी पोल क्रिएट केला होता, त्यामध्ये दोडक्याच्या भाजीला वोट जास्त आलेले आहे, त्यामुळे ही रस्सा भाजी, अंगी रस्सा भाजी मी तुम्हाला इथे आज दाखवणार आहे आणि एकदम टेस्टी आणि छान लागते। जे दोडके खात नसेल ते पण खातील ही भाजी बघून। तर रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा, त्याने तुम्हाला माझ्या रेसिपीज मिस होणार नाहीत। आणि आता इथे दोडके इथे घेतलेले आहे 2, 3, 1 तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही घ्यायचे आहे। याचे वरचे शिरा काढून घ्यायचे आहे। आता ह्या शिरा मी कधीच फेकत नसते, कारण त्या खाण्यासाठी मला जास्त आवडतात, तोंडी लावण्यासाठी मी त्याचं नंतर फ्राय करते। कोण कोण अशा हे शिरा दोडक्याचे बनवून खाते ते नक्की कमेंट करून सांगा। आणि आता मी ह्या शिरा इथे काढून बाजूला ठेवणार, नंतर त्याचं बनवून खाणार आहे। तुम्हाला आज मी इथे दोडक्याची भाजी बनवून दाखवते आहे। तर सगळे असे इथे शिरा काढून घेतलेला आहे, थोडा जास्तीच काढते कारण खाण्यासाठी खूप छान लागतात त्या। आणि आता इथे सगळं काढून झाल्यानंतर मी त्याचे आता हे बाजूला ठेवून देणार आहे। धुवून नंतर याची भाजी करणार आहे, वेगळी भाजी म्हणजे फ्राय करणार। आणि आता दोडके इथे चिरून घेतलेले आहे। या प्रकारचे तुम्हाला आकाराचे दोडके इथे चिरून घ्यायचे आहे। तुमच्या साईडला याला काय म्हणतात या भाजीला ते पण कमेंट करून सांगा। आमच्या साईडला दोडकेच म्हणतात। आणि मधला गर जो आहे तो पण मी इथे काढून घेते आहे, कारण हे भरून दोडक्याची रस्सा भाजी भरून करायची आहे आपल्याला, जसे वांगे आपण करतो तसे भरलेली वांगी पण मी खूप प्रकार टाकलेले आहे। नक्की जाऊन चॅनलवर बघा, तुम्ही सिंपल रोज बनवता येणाऱ्या भाज्यांची अशी नावाची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये। आणि आता दोडक्यांचा तो गर काढला तो पण पाण्यात इथे धुवून घेतलेला आहे, बाजूला ठेवून दिलेला आहे। आता शेंगदाणे इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहे, एकदम छान शेंगदाणे आता इथे भाजून झालेले आहे। आणि त्यानंतर आता याला मिक्सरमध्ये टाकून द्यायचं आहे। तर आता भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसण टाकायचं आहे, थोडा जास्तच टाकायचं आहे लसण, कारण याने टेस्ट खूप छान येते भाजीला। थोडासा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे मी, आणि त्यानंतर जिरे पण इथे टाकते आहे। तुमच्याकडे हे तुम्हाला जिरे नसतील वापरायचे, जिरा पावडर असेल तर ती पण तुम्ही नंतर मसाल्यामध्ये कालवू शकता वरतून। आणि आता याला मी फिरवून घेतलेलं आहे, एकदम कोर्सली फिरवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जास्त बारीक कूट केलेलं नाही, नाही तर घाण लागते व भाजी। आणि त्यानंतर दोडके धुवून ठेवलेले पाण्यातून काढून घेतलेले आहे, साईडला गर पण ठेवलेला आहे। आणि आता हे इथे मसाला आपण तयार करून घेऊया भरण्यासाठी याची फिलिंग। आणि तो लसण जो राहिला तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवायचा, तो मी साईडला ठेवून दिला आहे, तो चिरून नंतर फोडणीला टाकून देईल मी। तर आता धना पावडर टाकलेली आहे, थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे, आणि गरम गोडा मसाला हा घरचा बनवलेला टाकलेला आहे, थोडासाच टाकलेला आहे, एकदम बघू शकता, कारण ही तिखटावरच जास्त ही भाजी छान लागते। हळद टाकलेली आहे। आता यामध्ये तुम्हाला आमचूर पावडर घालायचं तर घालू शकता, पण मी नाही घातलं कारण मग ते बरोबर नाही लागत ही भाजी खाण्यासाठी। आणि मीठ इथे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। यावेळेला जिरा पावडर तुम्ही ॲड करू शकता, नाहीतर जिरे पण ॲड करू शकता, छान लागतात। आणि आता इथे दोडके जे आपण चिरून ठेवले होते ते त्यात भरायचे आहे, पण त्यापूर्वी थोडंसं पाणी लावून घेते आहे, कारण मसाला जो आहे मग तो दोडक्यामध्ये फिक्स होतो। ही टिप तुम्ही लक्षात ठेवा, तो बाहेर येत नाही मग नेहमी असं, त्यामुळे थोडंसं पाण्याचा शिपका देऊन याला आता मी मिक्स करून आता दोडक्यामध्ये सगळं भरून घेते आहे। आणि सगळे दोडके आता इथे भरून झालेले आहे। त्यानंतर आता आपण मसाला जो उरलेला आहे तो वापरायचा आहे आपल्याला भाजीमध्ये। नंतर आता कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकायचं आहे, थोडं तेल या भाजीला जास्त छान लागतं। आणि तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित। तेल गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये जो लसण मिक्सरमध्ये उरला होता तो मी इथे चिरून ठेवला होता, आणि असं पण टाकलं तरी हरकत नाही, अजून छान लागतो। थोडीशी कोथिंबीर इथे टाकलेली आहे तेलामध्ये मुद्दामून। आणि जे दोडक्याचे जे गर होता आतमधला तो पण मी इथे टाकून देणार आहे त्याच्यामध्ये, सोबतच भरलेले दोडके पण मी इथे आता तेलामध्ये इथे टाकून देते आहे। सगळा जो मसाला आपला उरला होता तो पण आता याच्यात टाकून द्यायचा आहे, तो एकदम छान लागतो भाजी खाण्यासाठी। अंगी रस्सा गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते, नक्की करून बघा भाजी। तर आता आणि सोपी पण आहे बनवण्यासाठी, घरच्या आहे त्या साहित्यामध्येच मी अशा नेहमी भाज्या दाखवत असते। तर त्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपण मसाल्यांमध्ये मीठ वगैरे सगळं टाकलं आहे, त्यामुळे आवश्यकता पडत नाही, फक्त व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे, त्यावर वरतून पाणी टाकायचं आहे, थोडी वाफेवर आणि थोडी अंगी रस्सा अशी आपल्याला ही भाजी करायची आहे, त्यामुळे पाणी इथे मी टाकून देते आहे। पाण्याला वाफ आली की आपण नंतर आता बघूया, खाली दोडके पण आता फ्राय होता, बघू शकता तुम्ही, पाणी सुटलेलं आहे त्याला, खूप मस्त लागते ही भाजी, नक्की करून बघा खाण्यासाठी। आणि याला फ्राय झाल्यानंतर आता
तुम्ही बघू शकता मसाला दोडक्यातला बिलकुल बाहेर आलेला नाही भरलेला, आणि हे जे पाणी होतं वाफेवरचं ते पण मी आता याच्यात टाकलेलं आहे. आता शिजण्यासाठी आणि आपल्याला अंगी रस्सा खाण्यासाठी त्या हिशोबाने नंतर तुम्ही थोडं पाणी आता वरती परत टाकून द्यायचं आहे. आणि तुम्हाला वाटलं पाणी इथे आटत आलेलं आहे तर थोडं पाणी मग वरचं तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे आता सगळ्या दोडक्याची भाजी इथे व्यवस्थित मी शिजवून घेणार आहे. तर बघू शकता भाजी एकदम मस्त शिजलेली आहे, दोडके पण छान एकदम मऊ पडलेले आहे छान, आणि भाजीचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. त्याचबरोबर जो वास पण इतकं छान येतोय भाजीचा, आणि खाण्यासाठी पण खरंच चांगले असतं. तसं दोडकं पौष्टिकच असतं, त्याने पोट पण साफ होतं. ज्यांना पोटाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्की खात जा ही भाजी. आणि आता ह्याला आपण सर्व करून घेऊया. तुम्ही ही भाजी खाऊ शकता चपातीसोबत, भाकरीसोबत, कोणत्या पण, किंवा भातावर पण एकदम छान लागते कालवून. तर तुम्ही आता बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे. आम्ही तर नक्की जेवणार, तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, आणि मनीज रेसिपीला लवकर सबस्क्राईब करून ठेवा छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.